बिल फाडून त्याचे तुकडे संसदेत अमित शहांच्या दिशेने फेकण्यात आले। विरोधी पक्षांचा इतका संताप व्हावा असं या विधेयकात नेमकं काय आहे? 130वे घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आलं। हे विधेयक असं म्हणतं की जर केंद्रातल्या किंवा राज्यातल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार किंवा इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप झाला असेल आणि त्यामुळे ते 30 दिवस ताब्यात असतील तर त्यांना आपोआप पदावरून काढता येऊ शकतं। 31व्या दिवशी ते पदावरून निष्कासित केले जातील। भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी हा विषय देशभर गंभीर असताना असं विधेयक आणणं, असं कायदा आणणं हे वरकरणी चांगलंच वाटतं। मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की हा एक छुपा डाव आहे, सत्तेसाठीचा खेळ आहे। जर हा कायदा झाला तर ज्या राज्यांमध्ये विरोधकांचं सरकार आहे तिथले मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार हे केंद्रातल्या सत्ताधीशांचे टार्गेट बनतील। कागदोपत्री कुठलंही कारण देऊन महिनाभर त्यांना अटक करून ठेवणं आणि लोकनियुक्त मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांना काढून टाकणं यामुळे सहज शक्य होऊ शकतं। त्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जाऊ शकतो। इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार 2014 पासून ईडीच्या कारवायांमध्ये चौपट वाढ झाली आहे। यातल्या 95% केसेस या विरोधी पक्षातल्या नेत्यांवर दाखल केलेल्या आहेत। त्यापूर्वी 2004 ते 2014 मध्ये 26 नेत्यांची ईडी चौकशी झाली होती, ज्यातले 14 विरोधी पक्षातले नेते होते। या संदर्भात तर ईडीला खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जून 2025 मध्ये खडे बोल सुनावले होते की कोणत्याही पुराव्याशिवाय तुम्ही रेड घालतातच कसे? असाच वापर या नव्या कायद्याचा होणार नाही हे कशावरून? म्हणूनच या विधेयकाला विरोध होत आहे। आता हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे शिफारसीसाठी पाठवण्यात येईल। या कमिटीमध्ये सरकार आणि विरोधी पक्षातले खासदार असतील। त्यांना आपल्या टिप्पणी नोंदवण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे। आता नोव्हेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या विधेयकावर पुन्हा चर्चा होईल, पण या समितीने केलेल्या शिफारसी स्वीकारण्यात सरकार बांधील नाहीये। फक्त आतापुरतं हे बिल तसंच राहिलेलं आहे, पण भविष्यात ते मंजूरही होऊ शकतं। तुम्हाला काय वाटतं? ही नवी घटना दुरुस्ती उपयोगी ठरेल की तिचा गैरवापर होईल?